हाय गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर काय मी काल इंस्टाग्रामवर स्टोरी लावली होती की आपण आता डेली ब्लॉगिंग स्टार्ट करायची. आणि आज मी स्टार्ट करतो. मला खरंच काय माहीत नाही याच्यामध्ये टॉपिक वगैरे कसे शोधायचे असतात, कंटेंट वगैरे कसं शोधायचं असतं ते. तर आता आपण कॉलेजला चाललो आहे, तिकडे बघू आपल्याला काय कंटेंट वगैरे भेटतो आहे का. आणि ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. तर आता मी स्कायवॉकवर पोचलो आहे विटाळ्यातल्या. बघू आता पुढे कॉलेजला जायचं, तिकडे कोण मित्र वगैरे आलेत का बघू. तिकडे कोण आले असेल आपल्याला कंटेंट आरामात भेटून जाईल. आणि मला खरंच काय माहिती नाही की पूर्ण 24 तासाचा म्हणजे आपला एक दिवस असतो, तर ते 24 तास एका 15 मिनिटाच्या 10 ते 15 मिनिटाच्या ब्लॉगमध्ये कसे कवर करायचे ते तरी आपण ट्राय करू. ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. आणि गाईज दोघं पण टॉपर लोक आहेत, टॉपर आहे. साई हे गाईज, तर आम्ही आता कॅम्पसमध्ये आलो आहे. हा माझा मित्र आहे अभिषेक, रील स्टार आहे. हा पण म्हणजे छोटंच अकाउंट आहे पण आता स्टार्ट केलं आहे. तर आता आमचं लेक्चर ऑफ होतं तसं पण सेकंड लेक्चर. सो आम्ही लोक कॅम्पसमध्ये आलो. आणि हे बघा, हे दोन आमचे मित्र आहेत. तर आता थोडा वेळ एवढं मेहनत कॅम्पसमध्ये करून आलोय कॉलेजमध्ये आणि इकडे लेक्चरच ऑफ आहे. सेकंड लेक्चरसाठी आलेला आणि सेकंड लेक्चरच ऑफ गेला. हा ना, असाइनमेंट सबमिशन होतं, ते पण असाइनमेंट सबमिशन इकॉनॉमिक्सचं सबमिट करायचं होतं, माझं राहिलं होतं. आता बघूया, आपला एक मित्र येतोय सागर म्हणून, तो आला की मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. थोडा वेळ इकडे टाइमपास करू मग कॅम्पसमध्ये. बाय द वे, आमचं कॉलेजचं कॅम्पस खूप मोठं असं तुम्ही ऐकलं असेल, बेडेकर कॉलेजचा. तर आता आम्ही तिकडेच फिरतोय. वेलकम. डेली लॉगिंग भाई. गायज हा मित्र आहे सागर म्हणून आणि हा दुसरा अनुराग. त्या दोघांसाठी आम्ही इकडे थांबलेलो कॅम्पसमध्ये. आणि हा आम्ही लोक अर्ध्या आता तासानंतर आले. अर्ध्या तासा आधी कॉल केले लोकांनी. 1 तासाचा आमचा लेक्चर असतो, फक्त 10 का 20 मिनिटं अर्धा तास नाही घालवला. कॉलेजला बसलो डायरेक्ट. साई बोलतो लेक्चर नाही. बोललो मी डोंबिवलीवरून आलो, आता असाइनमेंट कोण घेणार. मग तो सरच नाही आला. हा, त्याने मिसला काहीतरी विचारलेलं, तर मिसने काहीतरी त्याला आन्सर दिलेलं, पण ते वेगळंच काहीतरी बोललेलं मिस. की अनुराग भाई शर्मा रहा है. तर आता आम्ही इकडे उनो खेळतोय कॅम्पसमध्ये बसून. हे बघा, हे आम्ही 3 जण आहोत. हे बघा, माझं तर झालं सगळं. आता हे 3च बाकी आहेत फक्त खेळायचे. जल्दी खेल. खेल ना. कट घे, उचल, घे. कडे काढ दे इसको. चल 3. घे. नाही, रूल्स आर रूल्स. बिचारे जे संपायला आलेले, उनो फ्री बोलला नाही म्हणून 3 उचलावे लागले. काय तिकडे धड बसायला पण जागा नाही भेटली बघा आम्हाला. अशा जागेवर बसलोय ना आम्ही. मी पण असा अर्धा हवेत आणि अर्धा जमिनीवर बसलोय. मारामारी झाली तर मला बोलव. नाही रे, मला बघायला मजा काय ज्या लोकांचा रील शूट चालू आहे इकडे, आणि त्याच्यासाठी आपण थांबलो इकडे. बघा, ह्या दोघांचा रील शूट चालू आहे. नाही रे, बघायला मजा येते. कॅमेरामॅनचे स्ट्रगल बघा. नक्की. तर गाईज, मी आता घरी पोहोचलोय आणि मध्ये मी काही शूट नाही करू शकलो, कारण ब्लॉगची लेंथ आपल्याला 10 to 15 मिनिट्सपर्यंतच ठेवायचे. तर मी फक्त 1-2 सिनेमॅटिक शॉट घेतले आणि घरी निघालो. रील शूट करेपर्यंत खूप लेट झाला ना. सो आता 1 तर वाजलाच आहे तसा पण. तर आता आपण खाऊन घेऊ चपाती भाजी, भूक लागली. आणि बघू यार संध्याकाळपर्यंत काय कंटेंट भेटतो का. बिकॉज मी डेली ब्लॉगिंग ह्या आधी कधी केली नव्हती, कारण माझ्याकडे काही टॉपिक नसायचे तेवढे. आणि ह्याच्या आधी मी जेवढे पण ब्लॉग वगैरे केले ते असे ट्रॅव्हल ब्लॉग म्हणजे मोस्ट ऑफ दी वगैरे असायचे. आणि त्याच्यामुळे काय ना काहीतरी ठरलेला पहिला डिसाइडेड असायचा टॉपिक. तर आज असं काय नाही ना. तर आज थोडं असं नर्वसनेस होते, म्हणजे काय शूट करायचं काय नाही शूट करायचं मला काहीच माहिती नाही. आणि पूर्ण आपला म्हणजे
किती आपल्या दिवसातलं 24 तासाचा पूर्ण ब्लॉग आपल्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचं आहे. त्याच्यानंतर चांगल्या चांगल्या गोष्टी आजच्या दिवसातल्या. तर ती गोष्ट माझ्यासाठी थोडी टफ आहे, पण तरी पण मी ट्राय करेन. आणि हां, जर हा 1 वीक म्हणजे मी हे पूर्ण करणार आहे, चॅलेंज मी कंप्लीट करणार आहे 1 वीकमध्ये. तर जर ह्याच्यावर आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटला तर मग आपण हे म्हणजे लाँग टाईमसाठी कंटिन्यू करू मग. तर आता आपण खाऊन घेऊ लवकरात लवकर आणि मग दुपारी बघू. मित्राने फोन केला त्याच्या इकडे जाऊ, मग तिकडे काय ना काहीतरी कंटेंट पक्का भेटणारच आपल्याला. तर गाईज आता चपाती भाजी खाऊन घेऊया. आणि आज माझी फेवरेट भाजी आहे ही बघा, मसूरची भाजी. ही मी पहिली खूप खायचो, नंतर आमच्या घरात बनवायचीच बंद झाले. तुम्हाला आता असं वाटत असेल की मी ब्लेझर वगैरे घालून कुठेतरी लग्नाला चाललो आहे, तर तसं काय नाही आहे. ते एका क्रिएटरचं स्ट्रगल आहे. तर हे बघा, मी इकडे इकडे ट्रायपॉड वगैरे लावून रील शूट करत होतो. हा माझा बॅकग्राऊंड होता रीलसाठी. आता लवकरात लवकर रील शूट करून घेईन मी. आणि रील शूट करून झाल्यावर फोन चार्जला लावेन आणि झोपून जाईल. आणि राहिलेला ब्लॉग आपण संध्याकाळी कंटिन्यू करू. आणि तेव्हा मम्मी पण येईल, तर आपण तेव्हाच ब्लॉग कंटिन्यू करू. गुड इव्हिनिंग गाईज. तर गाईज आता संध्याकाळ झाले, 7 वाजले जाता आणि मी झोपेतून उठलो वगैरे आणि भूक लागलेली मग खाल्लं. आणि टी व्ही लावून बसलो, तेवढ्यात मम्मीचा फोन आला, मम्मी येते म्हणून. तर मम्मीसाठी आंघोळीला पाणी गरम करत ठेवलं आहे. तर मम्मी आल्यावर मम्मीचे एकदा रिॲक्शन बघूया आपण. आणि मम्मी काय ब्लॉगमध्ये बोलते ते पण मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत माझी थोडीशी काम आहेत, म्हणजे देवपूजा वगैरे करायची. ते लवकरात लवकर आपण करून घेऊ. तर अगं मी व्लॉग शूट करतो ना ते, मग त्याच्यामुळे आता मी रोज व्लॉग शूट करणार. तो व्हिडिओ बनवतो ना. म्हणजे मी घरात येते असं करतो नाही मग तो नाही, तो गावचा ओमकार पालो, तो कसं करतो, मम्मी सोबत बोलतो वगैरे दाखवतो, सेम तसा. मम्मी माझी आत्ताच घरात गेली असं कर धर धर नाही राहून दे अगं अरे ऐक, येते आत धर दाखवते हे काय करू शकता अगं दमलीस. सो काय, आता आपण चाललो आहोत वॉकला. आणि हे डेली माझं, फक्त मी संडेला जात नाही, बाकी रोज जातो. इकडे एरोली साईडला जे माइंड स्पेस वगैरे कंपनी ज्यांना जे इकडे जातात त्यांना माहिती असेल, तर तिकडे मी जातो वॉकला. आणि आज ट्रॅफिक वगैरे पण खूप आहे बघा इकडे. काही वॉकला जाण्याचा एक फायदा तर आहे की माइंड एकदम रिलॅक्स होतं इकडे आल्यावर. आणि दिवसभर तर मी तसा पण घरातच असतो ना, तर मला हे एक बरं पडतं. आणि प्रॉब्लेम एक असा आहे की ना, आज आहे ना, म्हणजे मी आता ह्या आधी पब्लिकमध्ये ब्लॉग वगैरे शूट केले, पण त्याच्यानंतर जर मी मध्ये ब्लॉग शूट केले नाही तर मध्ये गॅप होऊन जाते आणि मग तो कॉन्फिडन्स परत निघून जातो. मग आता परत मग तो कॉन्फिडन्स म्हणजे असा येत नाही ब्लॉग शूट करायला. आणि आता पण सेम तीच सिच्युएशन येते माझ्यावर. तरी पण ट्राय करतोय मी कसं तरी. आता हळूहळू थोड्या दिवसांनी सवय होऊन जाईल. म्हणजे आता मी डेली ब्लॉगिंग करतोय, तर नंतर त्याची सवय होऊन जाईल. पण थोडे दिवस आपण मग ते कसं तरी कव्हर वगैरे करू सगळं ब्लॉगमध्ये. आणि मजा तर खूप येते यार डेली ब्लॉगिंगमध्ये. आता घरात पण तुम्ही बघितलं असेल, घरात पण मम्मीला मी जेव्हा बोललो ब्लॉगिंग वगैरे मी करतोय, तर तेव्हा मम्मीची पण रिॲक्शन वेगळी होती. आणि मम्मी थोडीशी एकदम साधी आहे ना, तर मम्मी पण थोडं काहीतरी वेगळंच करत होती. मग मम्मीला वाटलं की मम्मी आता परत घरात येणार कामावरून, तर मला ते परत शूट करत होतं. मग मम्मी परत बाहेर जात होती, पण मम्मी लोक राहून दे, काय नाही, थकून आले. तर काय नाही, आता आपण ब्लॉग वगैरे पूर्ण एन्जॉय करू, वॉक पण एन्जॉय करू. आणि मध्ये मध्ये बोलत राहीन मी तुमच्यासोबत काहीतरी. फक्त एवढंच की आपल्याला ब्लॉग हा जेवढा शॉर्ट होईल तेवढा शॉर्ट करायचा आहे. तरी पण आपण करू, ट्राय तर करू तेवढं आपण. हां गाईज, तर आपला मगाचा तो एक टॉपिक इनकम्प्लीट राहिला, आणि तो म्हणजे डेली ब्लॉगिंगवाला. तर डेली ब्लॉगिंगमध्ये मजा तर येते, फक्त सीन असा होतो की ना, तिकडे तुम्हाला एडिट करायला आणि अपलोड करण्यामध्ये जी हॅक्टिक प्रोसेस असते ना, त्याच्यामध्ये खूप सीन होतात. आणि त्यामुळे म्हणजे डेली ब्लॉगिंग थोडीशी अशी बोरिंग वाटते. पण तरी पण आपण ट्राय तर करू त्याच्यामध्ये, म्हणजे काय होत आहे का वगैरे. आणि बघू आता मी पण त्याच्यामुळे, म्हणजे माझं आता कॉलेज प्लस ते डेली ब्लॉगिंगचं एडिट वगैरे अपलोड वगैरे ते मला थोडं जमत नाही. पण तरी पण मी त्याच्यामुळे काय ना काहीतरी ट्राय करेन. आणि ते सगळं हँडल करता एकदा जमलं. आता मला नंतर काही एवढा प्रॉब्लेम नाही वाटत. फक्त आता स्टार्टिंगला थोडी भीती वाटते, पण होऊन जाईल नंतर एका टाईम नंतर. गाईच काय थंड वारा सुटलाय ना, मला इकडे बाहेर वॉकला आहे ना एकदम वरचिड होऊन जातं अशा गोष्टींमुळे. माझा आज जो कॉन्फिडन्स आहे ना वॉकला जाऊन आल्यानंतर, तो इकडून इकडे गेलाय. आणि खरंच म्हणजे मी लास्ट क्लिप जिकडे शूट केली होती, ज्याच्यामध्ये माझा फेस मी दाखवला होता तुम्हाला, तर तिकडे ते ना म्हणजे स्टॉलचा एरिया आहे आणि त्याच्यासमोर एक माइंड स्पेस म्हणून कंपनी आहे. तिकडची सगळी लोक तिकडे नाश्ता वगैरे करायला येतात. आणि मी एक दिवशी ठरवलं की कधी म्हणजे आपण जेव्हा ब्लॉग शूट करू तेव्हा आपण तिकडे एक क्लिप शूट करायची म्हणून, असंच म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी. आणि आज मी ते केलं. तर आज जरा कॉन्फिडन्स चांगला एकदम पीक लेवलला गेला. तोच फक्त राहायला पाहिजे पुढेपर्यंत आता. आणि आता मी थोडा लवकर आलो आहे घरी, जेवायला अजून टाईम आहे, तर तोपर्यंत आपण अर्धा ब्लॉग एडिट करू आणि अर्धा राहिलेला ब्लॉग जेवण झाल्यानंतर एडिट करू.
तर गाईज मी आता जेवायला बसलो आहे. डाळ भात आणि मसूरची भाजी आहे. तर आपण जेवण घेऊ आणि हा ब्लॉग आता आपण एंड करतो आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मी फर्स्ट टाईम डेली ब्लॉगिंग म्हणजे डेली ब्लॉग मी करतो आहे, तर फर्स्ट टाईम हे मी करतो आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्कीच सांगा. आणि ह्यापुढे पण 6 ब्लॉग येतील. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते ब्लॉग. आणि ब्लॉग एंडपर्यंत बघितला म्हणून धन्यवाद. बाकी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.